बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड भाग चौथा. अधोगतीचे कारण दुष्कर्मे आहेत, अन्न नव्हे, यावरील तथागतांचे प्रवचन. आंबगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली सपाट प्रदेशात उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा तथागतांनी त्या गावाला भेट दिली. तथागतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी तथागतांचे श्रावक बनले. त्यावर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्यासंबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. तथागत मत्स्यमांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात तथागत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तुम्ही तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाला लावलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खाता. जो कोणी तांदूळाचे असले बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेत खाता तो आमगंध. पक्ष्याच्या मांसासह तांदळाचे अन्न खाताना मजवर आमगंधाचे आरोप नाहीत असे म्हणतात. मी तुम्हाला विचारतो, याचा अर्थ काय? ज्याला तुम्ही आमगंध म्हणता ते आहे तरी काय? तथागतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चोरकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान आणि व्याभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्याचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्याची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांससेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांसाशनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो, मांसासनाने नव्हे. ज्याची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांसासनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांसासनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होत. मांसासनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्यमांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगीण भस्मार्चन, मृगाजीन परिधान, अहिताग्री व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत, जो त्यांचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव्यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो शुद्ध मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्यमांसाच्या सेवनाने नव्हे. बाह्यशुद्धी, देहप्रक्षालन पुरेसे नाही याच्यावरती तथागतांचे प्रवचन.
एकदा तथागत श्रावस्ती येथे विहार करीत होते. संगाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचरणाचे तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून अन्नदान पात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत अन्नदान स्वीकृतीसाठी निघाले. श्रावस्तीत फिरून मिळवलेले अन्नदान ग्रहण केल्यानंतर ते तथागतांच्या बाजूला अभिवादन करून बसले आणि म्हणाले, तथागत, या श्रावस्तीत संगाक नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. तथागतांनी करुणा करून त्या सगाख ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. तथागतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी तथागत चिवर परिधान करून व एक चिवर आणि अन्नपात्र हाती घेऊन त्या संगाक ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन तथागत आसनावर बसले. सगाक ब्राह्मण तथागताजवळ आला. त्याने स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर तथागतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस, हे खरे आहे का? श्रमण गौतमा, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे. तथागत म्हणाले, धर्म हा एक सरोवर आहे. ते सरोवर स्वच्छ व निर्मल आहे. जे या सरोवरात स्नान करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैल तीराला जातात. यावर तो सगाक ब्राह्मण म्हणाला, वा, छान. श्रमण गौतम, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. कुशल मंगल पवित्र जीवन म्हणजे काय, यावरील तथागतांचे प्रवचन. एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून तथागत बुद्धांनी पुढील प्रवचन केले. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचे असते.